आई बाप लहानपणीच वारले गेले. आजी आजोबा होते त्या ठिकाणी. लहान मूल घरात असलं तर आजी आजोबाला एवढा आनंद होतो, खूप आनंद होत असतो. घरात तो लहान मुलगा खेळतो, आजी आजोबाला खूप आनंद त्या ठिकाणी होत असतो. त्याला करवड घेतात, त्याला मंदिरात आणतात, त्याला तुळशीपाशी नेतात, देवाची देवपूजा करतात. कौरव एकदा 15 वर्षाचं होतं, मग तिने ऐकत. ती म्हणतो तूच कर, आता याच्यात मला रस नाही. लहान होतं तेवढं ऐकतं, आणि मोठं झाल्यावरती मायबापाचं नाही, आजी आजोबाच नाही, कोणाचंच त्या ठिकाणी ऐकत नाही. ते आता शहाणं होतं ना, शहाणं होत तर ऐकतं. ते शहाणं झालं की त्या ठिकाणी ते आता कोणाचं ऐकत नाही. 8 वर्षाचा मुलगा होता आणि जनार्दन स्वामी गंगेमध्ये आंघोळ केली, स्नान केलं. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्त असतात त्या ठिकाणी आंघोळीचे, ब्रह्ममुहूर्तावर स्नान केलं आणि गंगेमधून वर त्या ठिकाणी जनार्दन स्वामी आले. त्यानं नजर टाकली, असा 8-9 वर्षाचा मुलगा, आणि नजर टाकली. नजरेवर ओळखलं की याच्या नजरामध्ये काहीतरी होतकरूपणा आहे, हा मुलगा जीवनामध्ये चांगला निघणार आहे. ते कळलं महाराजाला. माणूस हा शरीराहून कळत नसतो, माणूस हा दृष्टीहून कळत असतो. असं जर तिरक पाहणारा माणूस असला तर तो माणूस कपटी असतो. एक खून सांगतो, मला जास्त नाही सांगितलं, मला 10-12 खूण माहिती, पण एक सांगतो. असा नेहमी तिरका पाहणारा जर माणूस असला तर तो माणूस कपटी असतो. तर दुसरं सांगू? नाही, आता नाही सांगितलं, एकच सांगतो. म्हणून असं सरळ पाहायचं, सरळ बोलायचं, सरळ चालायचं. कान तिरकं कुचं कधी पाहायचं नाही. माणूस दृष्टीत कळत असतो की माणूस त्या ठिकाणी कसा आहे. जनार्दन स्वामीनं दृष्टी टाकली आणि नाथाचा भाव, त्या पोराचा भाव कळाला. नाथाला म्हणे जनार्दन स्वामी बाळ इथे एवढं पळत आला. काय बाबा? या देहाला जनार्दन स्वामी म्हणतात. बरं बाबा, मला काही माहित नाही, तू एक काम कर, मी दौलताबादच्या किल्ल्याजवळ त्या ठिकाणी राहतो, माझा आश्रम आहे, तू एक काम कर, माझ्यासोबत चाल. कारण त्यांना माहीत होतं हा जर मुलगा जर मेला तर भविष्यात हा खूप मोठा मुलगा निघणार आहे. हे जनार्दन स्वामीला कळालं. आपण म्हणतो कधी कधी बाळाचे पाय, मग आता आपण कमी हुशारी काय लोक पाळण्यात जर लेकराचे तुम्हाला पाय कळते तर जनार्दन स्वामीला नाथाचं कळलं नसेल का? आपल्यापेक्षा स्वामी हुशारच ना. स्वामीनं पाहिलं, त्याच्या दृष्टीवर दृष्टी टाकून म्हणे बाळ तू एक काम कर, माझ्या आश्रमामध्ये ये, मी तुला खूप काही शिकून देईन आणि जीवनामध्ये तुझं कल्याण करीन. ते म्हणे घरी मी विचारून येतो. पळत वाड्यात गेले. आजी आजोबा घरात बसलेले. काय रे बाळी, बाहेर जनार्दन स्वामी आले, दौलताबादच्या किल्ल्याकडे राहतात आणि ते म्हणे बाळ तू माझ्या सोबत चल. जाऊ का मी? अरे नको रे बाबा, आम्ही म्हातारी दोघं काय त्या ठिकाणी करणार, तू जाऊ नको. तू आमचा जीव की प्राण आहे, तुझे आई वडील वारले गेले आणि आता आम्ही तुझा सांभाळ करतो आणि तू जर घरातून गेल्यावर आम्हाला अजिबात करमणार नाही, म्हणून तू आता जाऊ नको. तू एकदा मोठा झाला ना मग खुशाल तू जायचं तर त्या ठिकाणी जा. जनार्दन स्वामीकडे पुढा तो नाथ पळत गेला. गुरुजी मी येईल, पण मी जरा मोठा झाल्यावर येईल, माझी आजोबा आजी मला येऊ देत नाही. ठीक आहे. मस्तकावर हात ठेवला जनार्दन स्वामींनी आणि त्याची पाठ थापटली. बाळा एकदा तरी त्या ठिकाणी माझी भेट घे, तुझा उद्धार त्या ठिकाणी मी करून देईन. मस्तकावर हात ठेवला आणि त्याला एक चेतना तयार झाली. त्याला तो म्हणे येतो गुरुजी, आणि गुरुजी निघून गेली. नाथ आत गेला. सारखं डोक्यामध्ये चिंतन झालं, मला जनार्दन स्वामीकडे जायचंय, मला जनार्दन स्वामीकडे जायचंय. त्याचं घरादारात कशात शीत लागना, शाळेमध्ये हुशार होता, मला जनार्दन स्वामीकडे जायचंय. रातचा झोपेतून उठून मग जाय आणि 3 वाजता त्याला चिवेचा की मला जनार्दन स्वामीनं बोलवलंय, मला तिकडं जायचं. सारखं चित्तामध्ये त्याचं चिंतन चालू होतं, जनार्दन स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन स्वामी. 12 वर्षाचा झाला आणि मग त्याला वाटू लागलं की मी आता जाणार म्हणजे जाणार.
एकदा माणसानं मनानं ठरवलं मी हे करणार, माणूस केल्याशिवाय मागे येत नाही. ठरलं त्या ठिकाणी मी जाणार जाणार जाणार. आणि 12 वर्षाचा नाथ झाला. आणि आजी आजोबाला विचारलं मी एकदा साधूची भेट घेऊन येतो. म्हणून जनार्दन स्वामीकडे पळत 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 चालला. दर कोण दर मुकाम त्या ठिकाणी जिथं जनार्दन स्वामी होते आणि जनार्दन स्वामीकडे त्या ठिकाणी गेला. साष्टांग नमस्कार घातला. श्री संताची ये माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग दंडवत घातला. जनार्दन स्वामीनं उठवलं. बाळा आज तुला कळलं का रे तुझ्या जीवनाचं सार्थक, आणि तुझ्या जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी तू इथं आला ना. आता इथं मस्त राहा, आनंदित राहा. तुला जो काम धंदा करायचं ते कर. चिंतन ऐक. आणि माणूस चिंतनानं मोठा होत असतो, शहाणा होत असतो. ही देवपदापर्यंत त्याला